साग रोपवनात सर्वात महत्त्वाचं आहे रोपवनाचे व्यवस्थापन, मुख्यतः दोन रोपांमधल्या जागेचे व्यवस्थापन. साग रोपवन तयार करताना दोन साग रोपांमधले अंतर 2 मीटर बाय 2 मीटर ठेवले जाते. त्यानुसार एका हेक्टरमध्ये 2500 झाडं लावली जातात. परंतु जसं रोपवन वाढत जाते त्या झाडांमध्ये अन्नपुरवठा आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा होते. ही स्पर्धा सुरुवातीच्या काळात उपयुक्त ठरते, कारण झपाझप वाढत्या रोपांच्या आपापसातील स्पर्धेमुळे झाडांचे तण हवे तसे लांबसर होतात आणि फाटे कमी फुटतात. पण जेव्हा रोपवन साधारणतः 10व्या वर्षापर्यंत पोचते तेव्हा पुढील वाढीसाठी जागा कमी पडायला लागते. अशीच दाटी टिकून राहिली तर झाडांची वाढ खुंटेल. त्यामुळे स्पर्धा कमी करून चांगल्या वाढीला वाव देण्यासाठी रोपवनातील रोपांची संख्या कमी करणं आवश्यक ठरते. आवश्यकतेप्रमाणे रोपांची संख्या कमी करण्याच्या या पद्धतीला विरळणी असे म्हणतात. विरळणीचे कुठलेही काम सुरू करण्यापूर्वी रोपवनाचे कक्ष आणि विभाग हद्दी यांची आखणी व सफाई केली जाते. आखणी म्हणजेच डिमार्केशन करताना कक्षाच्या सीमेवर प्रत्येक झाडाला 2 डांबराचे पट्टे आणि मध्ये एक गेरूचा पट्टा दिला जातो. तसेच विभाग अर्थात सेक्शन हद्दीवर फक्त डांबराचे 2 पट्टे दिले जातात. त्यानंतर रोपवनामध्ये सफाईची कामे केली जातात. सागाच्या वाढीसाठी अडथळे आणणाऱ्या वेली आणि प्रजातींची झाडे झुडपे काढली जातात. सागाच्या पुरेपूर वाढीसाठी ही सफाईची कामे महत्त्वाची असतात. एखाद्या क्षेत्रात कितपत विरळणी करणे योग्य आहे हे ठरवणारे 2 मुख्य मुद्दे आहेत. एक साईट क्वालिटी आणि 2 बेसल एरिया. साईट क्वालिटी. सागाची वाढ ही वेगवेगळ्या साईट क्वालिटीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे विरळणी करताना वेगवेगळ्या साईट क्वालिटीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात विरळणी होते. साईट क्वालिटी ही उंचीनुसार ठरत असल्यामुळे संपूर्ण क्षेत्राची साईट क्वालिटी प्रति हेक्टर ही 250 झाडांची उंची मोजून ठरवली जाते. ही उंची अल्टिमीटरचा वापर करून मोजली जाते. संपूर्ण क्षेत्र हे 20 मीटरच्या समांतर ओळीत विभागले जाते आणि प्रत्येक 20 मीटर अंतरावरच्या झाडांच्या उंचीची नोंदवहीत केली जाते. 11.30 मीटर. उंची मोजलेल्या झाडांवर लाल रंगांची खूण केली जाते. या मोजलेल्या झाडांच्या हिशोबाने क्षेत्रातील झाडांची सरासरी उंचीही बघितली जाते. साईट क्वालिटी ह्या उंचीच्या हिशोबाने ठरवली जाते. जितकी उंची जास्त तितकी साईट क्वालिटी उच्च दर्जाची आणि जितकी उंची कमी तितकी साईट क्वालिटी कमी दर्जाची. क्षेत्रातील झाडांची सरासरी उंची ही 13.41 ते 15.20 च्या दरम्यान असेल तर ठराविक साईट क्वालिटी आहे 1/2. सरासरी उंची जर 11.61 ते 13.40 च्या दरम्यान असेल तर ठराविक साईट क्वालिटी आहे 2. उंची जर 9.81 ते 11.60 असेल तर साईट क्वालिटी आहे 2/3. उंची जर 8.21 ते 9.80 असेल तर साईट क्वालिटी आहे 3. जर 6.41 ते 8.20 असेल तर साईट क्वालिटी आहे 3/4. जर 4.60 ते 6.40 असेल तर साईट क्वालिटी आहे 4. ह्यानुसार आपल्या रोपवनाच्या साईट क्वालिटीचा स्केच असा दिसतो. ह्या रोपवनात 6.32 हेक्टर क्षेत्र हे साईट क्वालिटी 2चे असून 7.44 हेक्टर क्षेत्र हे साईट क्वालिटी 2/3चे आहे. साईट क्वालिटीच्या निश्चितीनंतर जरुरी आहे प्रत्येक साईट क्वालिटीचा बेसल एरिया म्हणजेच क्षेत्रामधील झाडांच्या घनत्वाची निश्चिती. बेसल एरियाची निश्चिती करण्याकरता ठराविक साईट क्वालिटीमध्ये 100x20 मीटर आकाराचे 5 सॅम्पल प्लॉट्स टाकले जातात आणि या सॅम्पल प्लॉट्समधील सर्व झाडे मोजली जातात. मग या सर्व झाडांची छाती उंचीवरील गोलाई मोजली जाते. सागौन
सिरियल नंबर 70, गोलाई 31. या पाचही सॅम्पल प्लॉट्समधल्या सगळ्या झाडांचा गोलाही निहाय व प्रजातीनिहाय गोषवारा तयार केला जातो आणि त्याची नोंद केली जाते. सागौन सिरियल नंबर 71, गोलाई 18. आपल्या या संबंधित रोपवनात साईट क्वालिटी 2/3 मधील 7.44 हेक्टर क्षेत्रात प्रति हेक्टर गोलाई निहाय व प्रजाती निहाय झाडांची संख्या ही अशी आहे. 15/25 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 745 व इतर प्रजातींची 0 झाडे. 26/35 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 610 आणि इतर प्रजातींची 4. 36/45 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 194 आणि इतर प्रजातीची 1. 46/60 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 20 व इतर प्रजातींची 1. 61/75 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 0 व इतर प्रजातींची 11 झाडे. 76/90 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 0 व इतर प्रजातींची 14 झाडे. 91/105 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 0 व इतर प्रजातींची 8 झाडे. प्रत्येक गोलाई वर्गासाठी एक बेसल एरिया फॅक्टर ठरवलेला आहे. प्रत्येक गोलाई वर्गामधल्या झाडांच्या संख्येला त्याच्या बेसल एरिया फॅक्टरनी गुणलं तर त्या गोलाई वर्गाचा बेसल एरिया मिळतो आणि ह्यांची बेरीज केली तर संबंधित रोपवनात साईट क्वालिटी 2/3 मधील 7.44 हेक्टर क्षेत्रात प्रति हेक्टर बेसल एरिया 11.819 हा असा मिळाला आहे. एखाद्या रोपवनात ठराविक साईट क्वालिटीमध्ये किती झाडं असावी आणि त्याचा बेसल एरिया किती असावा हे स्टँड टेबलमध्ये नमूद केलेलं आहे. स्टँड टेबलच्या हिशोबानं गोलाई वर्ग निहाय प्रति हेक्टर जागाची संख्या ही अशी असावी. 15/25 सेंटीमीटर 339, 26/35 सेंटीमीटर 420, 36/45 सेंटीमीटर 179, 46/60 सेंटीमीटर 31, 61/75 सेंटीमीटर 0, 76/90 सेंटीमीटर 0, 91/105 सेंटीमीटर 0 व त्याचा बेसल एरिया हा 8.70 इतका असावा. संपूर्ण क्षेत्रात ठराविक साईट क्वालिटीमध्ये झाडांची संख्या व त्याचा बेसल एरिया जर स्टँड टेबलमध्ये दिलेल्या संख्येपेक्षा जास्त असेल तर ते क्षेत्र विरळणीकरिता योग्य आहे असे मानले जाते. असे आढळून येते की आपल्या क्षेत्रात स्टँड टेबलच्या तुलनेत 15/25 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 406 व इतर प्रजातींची 0 झाडे आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत. तसेच 26/35 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 190 आणि इतर प्रजातींची 4 झाडे. 36/45 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 15 झाडे आणि इतर प्रजातीची 1. 46/60 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 0 व इतर प्रजातींची 1 झाडे. 61/75 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 0 व इतर प्रजातींची 11 झाडे. 76/90 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 0 व इतर प्रजातींची 14 झाडे. 91/105 सेंटीमीटर गोलाई वर्गात सागाची 0 व इतर प्रजातींची 8 झाडे. म्हणजेच एकूण सागाची 611 झाडे आणि इतर प्रजातींची 39 झाडे ही आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत. साग रोपवनातल्या इतर सशक्त झाडांच्या आवश्यकत्या वाढीसाठी विरळणीत याना काढणे जरुरीचे आहे. तर क्षेत्राची तपासणी करताना सर्वप्रथम रोगट, वाकलेली, शेंडा मोडलेली, दबलेली आणि मग वाढीमध्ये मागे पडलेली झाडे मार्किंग केली जातात. चला याला घ्या, याला काढणं गरजेचं आहे. याची चारी बाजूस चांगली झाडे आहेत वाढलेली आणि हे बारीक झालेले आहे आणि हे बाजूची मोठी झाडं असल्याने दबलेलं पण आहे, वाढ कमकुवत आहे, शेंडा वाकडा मुटलेला आहे, मध्येच त्याचा बेंड पण आलेला आहे, शेंडा पुढे चालत नाही आहे. म्हणून याला मार्किंग करून काढणं अत्यावश्यक आहे.
म्हणून याला गेरू लावून मार्किंगमध्ये घ्या आणि काढा. खेळासाठी नंबर द्या. काहीला सडवा आलेला आहे, वाढलेलं आहे अर्धवट, शेंडा पण तुटलेला आहे, म्हणून काढणं गरजेचं आहे. विरळणीचे नियम असतात. मार्किंगसाठी घेतलेल्या झाडाच्या छाती इतक्या उंचीवर एक गेरूपट्टा लावून खिळा सेटद्वारे मार्किंग क्रमांक उमटवला जातो आणि मार्किंग हातोडा मारण्यात येतो. त्यानंतर या झाडाचा क्रमांक, त्याची छातीवरील उंची आणि त्याची प्रजाती याची नोंद मार्किंग वहीमध्ये केली जाते. सर्व झाडं चांगली असल्याने झाड कुठलं काढावं, चारी बाजू चांगले आहेत, उंचीचे पण आहेत आणि काढणं गरजेचं आहे, तरच बाकीच्यांची वाढ होऊ शकेल. म्हणून याला मार्क करा. याचे चारी बाजूची झाडं ना हवा व्यवस्थित मिळेल. याला गेरू लावून मार्क करा. चल शिरटा के रे, चल लवकर. याची वेडी घे. किती आली? 23 वेळी. झाड नंबर 218 23. जात साग. खाली शिरटा मार, शिक्का मार आणि नंबर मार त्याला. त्यानंतर मार्किंग केलेल्या झाडांचा विधिवर्गनुसार गोषवारा तयार केला जातो आणि आवश्यकतेपेक्षा जास्त झाडांची मार्किंग झालेली नाही याची खात्री केली जाते. त्यानंतर फेलिंगच्या कामाला सुरुवात होते. फेलिंग करायची झाडे कमी जाडीची असल्यामुळे बो सॉचा वापर केला जातो आणि जमिनीपासून साधारणतः 4 इंच उंचीवर झाड कापलं जातं. कापलेल्या लाकडाचे योग्य प्रकारे वर्गीकरण होणे आवश्यक असते. 45 सेंटीमीटर वरील नगांचे वर्गीकरण इमारती लाकूड म्हणून केले जाते. 15 ते 45 सेंटीमीटर मधील नगांचे वर्गीकरण फाटे म्हणून केले जाते. त्यानंतर काढलेल्या झाडांच्या शाखेपासून 1.20 मीटर लांबीचे तुकडे केले जातात व त्याचे वर्गीकरण जळाऊ लाकडामध्ये केले जाते. बरेचदा छाटणी केलेले झाड सरळ नसेल व त्यापासून मोठा नग मिळू शकत नसेल तर त्या झाडाचे वर्गीकरण सुद्धा जळाऊ लाकूड म्हणून केले जाते. त्यानंतर तयार केलेल्या नगांचं मोजमाप केलं जातं. फाट्याची गोलाई ही फाट्याच्या मध्यभागी सालीवरून घेतली जाते आणि इमारती लाकडाची गोलाई मध्यापासून साल काढून घेतली जाते. मोजमाप करताना प्रत्येक काढलेल्या झाडाच्या फुटावर त्या झाडाचा छापणी क्रमांक आणि निघालेल्या नगांची संख्या खिळा सेटद्वारे उमटवली जाते. तसेच फुटावर पासिंग हातोडा मारला जातो. तयार केलेल्या नगावर सुद्धा खिळा सेटद्वारे मोजमाप उमटवले जाते आणि त्याची नोंद मोजमाप वहीमध्ये घेतली जाते. त्यानंतर मोजमाप केलेला माल गोळा केला जातो आणि त्याची वाहतूक विक्री आगारात केली जाते. वाहतूक करताना प्रत्येक नगावर पासिंग हातोडा मारला जातो आणि सोबत वाहतूक चलन दिले जाते. विक्री आगारात जळाऊ लाकडाची प्रजाती व वाढीनिहाय 2 मीटर बाय 1.2 मीटर बाय 1 मीटर या आकाराचे गट लावून विक्री केली जाते. इमारती लाकूड आणि फाट्याची दर्जा, जात, गोलाई आणि लांबी निहाय गट लावून विक्री केली जाते.